जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, देवाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि ह्या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने आमच्या जीवनामध्ये एक महान चमत्कार केला की आज आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत आणि त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला ह्या जगामध्ये जगण्याची संधी दिली. त्याबद्दल त्या जिवंत देवाचे आपण आभार मानूया आणि आपण प्रार्थना करू. आणि आपण आपल्या सर्वांचं या प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. या नवीन दिवसामध्ये नवीन काम तू आमच्याकडून तू करून घे. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, विशेष करून ह्या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, या वचनाद्वारे आमच्या जीवनामधील ज्या त्रुटी आहेत त्या तू आम्हाला दाखव. प्रेषितांचे कृत्य हे पुस्तकाचा अभ्यास करत असताना तू आम्हाला उत्तम मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर. सर्व सैतानी गोष्टी, सर्व सैतानी हल्ली यापासून तू आमचा बचाव तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. आमच्या प्रत्येकाचा तू घे आणि हे वचन समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होणारे गीत, होणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. आपण हे गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यानमा त्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारा याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यानमा त्याला. तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमुचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यानमा त्याला. तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यानमा त्याला. तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला. त्याचे व्हावे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला. त्याचे व्हावे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला. जग उदारक जीवन सत्य आळवा नित्य दयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा
या न मात्याला तोची आपुला तारणारा याच वात्याला. देवबाप करो आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो आणि खरोखर याच्या मंडळामध्ये देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करणार आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 18वा अध्याय यामध्ये आम्ही पाहणार आहोत की करिंथ येथे पौल त्याची सेवा करत आहे. आणि आम्ही पाहिलं मागच्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये अथेन येथे पौलाने खूप सुंदर असं काम केलेलं आहे. देवाच्या वचनातून त्याने तेथील लोकांना सहाय्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी खूप खडतर प्रसंगामध्ये त्यांनी सेवा करून पुन्हा एकदा तो करिंथ या ठिकाणी येत आहे. त्यानंतर तो अथेन सोडून करिंथास गेला. तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालविला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्दा दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेलेनांची खात्री करून देत असे. पहा, या ठिकाणी पौल हा नुसता त्या ठिकाणी सेवा करत नव्हता, तर स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी तो राहुट्यांचा व्यवसाय करत होता. राहुट्या. आणि प्रियांनो, आजच्या देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अभाव आम्हाला दिसत आहे. देवाची सेवा करत असताना पूर्णपणे ते सेवेवर अवलंबून असतात, स्वतः काही काम करत नाही. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रेषित पौल हा स्वावलंबी आम्हाला दिसतो. तो कोणावरती तो अवलंबून नव्हता, मंडळांवरती तो अवलंबून नव्हता. तो स्वतः त्या ठिकाणी स्वावलंबी होता. पूर्णपणे तो स्वतःची उपजीविका तो स्वतःवरतीच उत्पन्न मिळवत असे आणि त्या ठिकाणी तो रावट्या करण्याचा तो बिझनेस करत असत. ही गोष्ट आम्हाला पौलाच्या जीवनामध्ये महत्वाची दिसून येते. मग पुढे 5व्या वचनापासून आम्हाला पहा त्या ठिकाणी दिसत आहे की सिला व तिमोथेय हे मासिदोनियाहून आले. तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल घडून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. आणि मग पहा, यहुद्यांनी त्या ठिकाणी पौलाला देवाचं वचन सांगत असताना अडविलं, त्याच्यावरती वेगवेगळे आरोप केले आणि मग त्याला अपशब्द बोलू लागले. त्यावेळेस त्याने वस्त्र झटकले की तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. पहा, जेव्हा स्वतःचे लोक देवाच्या वचनाचा विरोध करतात तेव्हा देवबाप दुसऱ्या जातींकडे देवबाप वळत असतो. प्रियांनो, देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला देवाचं सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला जिवंत देवाचा अनुभव मिळावा. कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसतं की जेव्हा स्वकीयांनी ख्रिस्ताला नाकारलं त्यावेळेस या ठिकाणी पौलाने स्पष्ट म्हणले की तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. मग तिथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही. कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहिला. प्रियांनो, या ठिकाणी एकदम महत्वाची गोष्ट आहे
की पौल हा पवित्र आत्म्याच्या पवित्र सामर्थ्याने पूर्णपणे भरलेला होता आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालला होता. देवाच्या मार्गदर्शनामध्ये चालला होता. तो प्रभूच्या सहवासामध्ये होता आणि प्रभूने त्याला दर्शन देऊन त्या ठिकाणी सांगितलं की तू भिवू नको, उगा राहू नको, तू ह्या लोकांना देवाचं वचन शिकवीत जा, कारण ह्या ठिकाणी माझे लोक पुष्कळ आहेत. आणि मग तो त्या ठिकाणी 1.5 वर्ष देवाच्या वचनाची सेवा त्या ठिकाणी करत राहिला. पहा, आम्ही देवाच्या आत्म्याशिवाय, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय काही एक करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला देवाच्या सेवेसाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य महत्वाचं आहे. जर आम्ही विना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सेवा करतो तर आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम येतात. जर आम्हाला कॉलिंग नाही आणि आम्ही देवाच्या सेवेमध्ये उतरतो तर त्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम येतात. प्रियांनो, आज देवाच्या सामर्थ्याने भरून आम्हाला त्याची सेवा करायची आहे आणि पौलासारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे. आता त्या प्रभूच्या दासांनी जशी खडतर सेवा केली, कदाचित ती सेवा आमच्याकडून होणार नाही, परंतु आम्ही प्रभूच्या सहवासात जास्तीत जास्त आम्ही राहायला पाहिजे. आणि मग नंतर करित्या ठिकाणामध्ये देवाची सेवा पौलांनी 1.5 वर्ष आम्हाला केलेली दिसते. गलिलियो आणि पौल, मग नंतर गलिलियो हा अखाया प्रांताचा अधिकारी असता यहूद्यांनी याकोबा करून पौलावर उठून त्याला न्यायसनापुढे आणून म्हटले, हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो. तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गलिलियोने यहूद्यांना म्हटले, अहो यहूद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्यांचे असते तर मला तुमचे म्हणणे मानव्यास घेण्यास कारण झाले असते, परंतु हा वाद शब्दांचा, नावाचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. ह्या गोष्टींची पंचायत मला नको. असे म्हणून त्याने त्यास न्याय सनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्तेन ह्याला धरून न्यायसनासमोर मार दिला, पण गलिलियोने ह्यापैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. बघा, आता त्या ठिकाणी देखील पौल सेवा करत असताना त्याला विरोध झालेला दिसतो. त्याच्या विरुद्ध लोकांनी साक्ष उभी केली, परंतु जो अधिकारी होता त्यांनी त्यांचं काही एक ऐकलं नाही. मग पौल पुढे आम्हाला सूर्यास परत येतो. मग ह्यानंतर पौल तिथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूर्या देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व आक्विला ही गेली. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंक्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला. नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करीत असताही तो कबूल झाला नाही. तर त्यांचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी पुन्हा येईल असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. मग कैसरियास पोहोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळीचा निरोप घेऊन अंतियोक्यास खाली गेला. तेथे काही दिवस राहून तो निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. प्रियांनो, खूप खडतर सेवा ह्या ठिकाणी पौलांनी केलेली आम्हाला दिसते. खूप अडचणींना त्यांनी तोंड दिलं होतं आणि प्रत्येक देशातून, प्रत्येक नगरातून तो जात असताना त्या ठिकाणी तो त्या सभास्थानामध्ये वाद करताना दिसत आहे. आता हा वाद जो होता हा देवाच्या बद्दल होता. तो प्रभूची साक्ष तो सांगत होता आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान आणि प्रभूचं दुसरं येणं याच्याबद्दल तो त्या ठिकाणी बोलत होता आणि देवाच्या आत्म्याने तो त्या ठिकाणी सेवा
करत होता. देवाच्या पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी तो काम करत होता आणि त्यांनी जास्तीत जास्त त्याच्या सेवेमध्ये वचनाच्या सेवेला जास्तीत जास्त त्या ठिकाणी भर दिलेला आम्हाला दिसतो. मग एपिसमध्ये अपोल्लो, तेव्हा अपोल्लो नावाचा एक मोठा वक्ता, शास्त्र पारंगात अलेक्झांद्रियकर यहुदी एपिसास आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळाले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशू विषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व आक्विला यांनी त्यांचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलवून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तिथे पोहोचल्यावर त्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता. त्यांना त्याने फार सहाय्य केले, कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रलेखावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे. प्रभू येशू ख्रिस्त विषयी आम्हाला ह्या ठिकाणी साक्ष देताना आम्हाला दिसत आहे. अपोल्लो नावाचा एक मोठा शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियकर यहुदी एपिसास आला. आता हा अपोल्लो नावाचा प्रभूचा दास होता. प्रभूवरती त्यांनी विश्वास ठेवला आणि तो लोकांना प्रभूच्या विषयी ह्या ठिकाणी सांगताना दिसत आहे. येशू विषयी त्या ठिकाणी देवाच्या नावाची घोषणा तो करत आहे आणि देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. मग त्यानंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तिथे पोहोचल्यावर त्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता आणि त्याने त्यांना फार सहाय्य केले. आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे. प्रियांनो, हा अपोल्लो देखील प्रभूचा दास होता आणि त्याने देखील निर्भीडपणे ह्या ठिकाणी सेवा केलेली आहे. प्रियांनो, अशी सेवा आपल्या मंडळांमध्ये झाली पाहिजे आणि आम्ही देवाच्या आत्म्याने भरून, देवाच्या सामर्थ्याने भरून या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही सेवा केली पाहिजे. देव करो आपल्या सर्वांना देव आशीर्वादित करो. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभूच्या शास्त्र भागावरती तू आशीर्वाद पाठव. प्रभू, प्रत्येक तुझ्या दासाला दासीला शास्त्र वाचण्यासाठी तू सहाय्य कर. या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. प्रत्येकाचा ताबा तू घे आणि विशेष करून आज दिवसभरातील होणारे सर्व कामकाज, सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होऊ दे. प्रभू, जे प्रवासामध्ये त्यांचा प्रवास आशीर्वादित कर. प्रभू, जे कामाला गेलेले आहेत किंवा जाणार आहेत त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, जे लेकरं परीक्षा देत आहेत किंवा देणार आहेत त्यांना तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू, जे आजारी आहे त्या सर्वांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आजार आहे, ज्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं आहे, त्या सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये या सकाळी प्रत्येकाला तू आरोग्य दे. निराशा काढून टाक, जडपणा काढून टाक. प्रभू, प्रत्येकाला तुझी शांती प्राप्त होऊ दे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तू भर, पवित्र आत्म्याच्या संजीवनाने तू भर आणि तुझा गौरव होऊ दे पिता परमेश्वर. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तुझ्या अभिषेकाने तू भर, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हो पिता परमेश्वर, आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व प्रार्थना, सभा, उपास, प्रार्थना या सर्व तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत.
देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करून सर्व उन्हापासून, सर्व दुष्टात्म्यापासून, सर्व अपघातापासून, सर्व पाप होणाऱ्या सर्व वाईट गोष्टीपासून तो आमचं संरक्षण करो. आमेन.